आणि आज 26/11 मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्याने कसाबने केलेला हल्ला हा दुर्दैवी हल्ला या पाकड्यांचा मी निषेध करतो आणि मुंबई पोलीस आणि एनएसजी कमांडो आपले जवान यांच्या शौर्याला सलाम करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि यामध्ये जे निरपराध नागरिक बळी पडले, मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। आणि त्याचबरोबर आज संविधान दिन आणि म्हणून या संविधान दिनाच्या देखील मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घटना लिहिली, ही जगातली सर्वोत्तम घटना ठरली आणि बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा कारभार आपण चालवतो आणि म्हणून या देशाचा खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि संविधान हाच आपला राष्ट्रधर्म आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी शिकवलंय, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि हा संविधानाचा सन्मान करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलंय। मी त्यांना देखील धन्यवाद देतो। आज माझ्या या ठिकाणी उपस्थित लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके या ठिकाणचे सर्व मतदार आणि उपस्थित माझे सहकारी मंत्री संजय राठोड आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, मान्यवर आणि आपल्या नगराध्यक्षपदाच्या वणी नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कुमारी पायल तोडसाम आणि त्यांच्याबरोबर 29चं पॅनल आहे ना, 29 पॅनलमध्ये उभे कैलास बोबडे, वसुधा ढगे, मंजुषा झाडे, वैभव मांडवकर, शुभांगी ठेंगणे, जंगन खंडाळकर, नेहा खैरे, निलेश परगंटीवार, गीता पडोळे, संदीप खोब्रागडे, प्रणोती बांगडे, वर्षा सातपुते, प्रीती बिडकर, निलेश होले, देवानी सूर, राजू रिंगोले, इंदिरा पालकी, राजेश खाडे, मीनाक्षी साठे, अक्षय बोत्रा, सोनाली अत्राम, मोहम्मद रहीम, सोनाली पुरी, हरिओम गिडाम, किरण कुतरमोर, धर्मेंद्र काकडे, तुलसा पेंदोर, हिना अहमद, संतोष पारखी, हे सगळे या आपल्या लाडकी बहीण पायल तोडसाम याची अख्खी टीम उभी आहे आणि सप्तशृंगी मातेच्या या पवित्र भूमीतून नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे। एक परिवर्तनाची नांदी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। हे पर्व